जाणार म्हणजे जाणार, दादा वहिनीसोबत मी पण जाणार. त्यांना नको का सोबत लग्नात अहेर मोजायला, लक्ष ठेवायला? हेर म्हणून मी चालतो ना, मग मला म्हाताऱ्यांना का नेत नाही? मधू असो किंवा फदू असो, चंद्रच बघायला जायचंय ना, मग सगळे एकत्रच जाऊया. प्रत्येक गोष्टीची काय माझ्यावर बंदी? मोठ्यानाच मात्र मिळेल सगळी संधी. परवा आमचे आजोबा एकटेच सर्कस बघून आल्यावर म्हणतात कसे, वा वा, काय त्या सर्कसच्या झुल्यावरच्या मुली, डोळ्याचं पारणंच फिटलं माझं. छान, तुमचं चांगलं आयुष्य चाललंय हा आजोबा. तुम्ही मुली बघा, मी जातो कीर्तनाला. उद्या आमची आजी जाऊन त्या बागेतल्या घसरगुंडीवर बसायची, नेम नाही. काल मामी आणि यमी एकटेच गेले फायर पिक्चर बघायला, नेलं नाही मला. मी कधी मोठा होणार देव जाणे. एक तर दाढी मिशी सुद्धा अशी आहे ना, लवकर आली तर शपथ लव सुद्धा लवकर येत नाही. आणि मला वाटतं काय की पूर्वीचं काळच बरं होतं. काही नसताना सुद्धा बालविवाह व्हायच्या, पाळण्यात असताना सुद्धा व्हायच्या. आणि अजून इथे माझी इथे मुंज नाही झाली आहे साधी. दर सुट्टीत म्हणतात करणार करणार, पुढे काहीच नाही. आता मी पण मुंजीचा नादच सोडलाय. सोड मुंज म्हणतात ना तसंच. अहो सुट्टीत सुद्धा मला स्वस्त बसायला देत नाही. सारखे क्लासेस, दप्तर घेऊन माझं कासं चाललंय आपलं सारखं. आणि सगळ्यात शेवटी रात्री क्लासिकलचा क्लास. रात्री 10 वाजता आम्ही उठी उठी गोपाळा हे गाणं म्हणत असतो, काय बोलाल. आणि त्यात परत एक छंद वर्ग. मी म्हणतो आम्हा अभ्यासढ मुलांसाठी एखादी मंदाताई मंद वर्ग का घेत. आता हल्ली कुठे ते सगळं तबल्याचा सराव, अंघोळच्या वेळी पिंपो वाजवलं तेवढंच, बाकी काही नाही. यंदा गाणं मागे लागलंय, गाताना सारखा खोकला काढतो मी. क्लासिकलचा खासिकल झाला माझा. अच्छी खासी तब्येत है वैसी. तंबुरात बोरा वाजलंय हा. अफलातून चाली लावाव्या तर मीच, बाकी कोणी नाही. कारण सगळीच चम्मत ग. उठा उठा चिवताईला, उठा उठा राष्ट्रवीर हो ची चाल लावली. चिवताई जी उठली ती काव्याच्या अंगावरून चाल करून गेली हा. आता मी म्हणतो जोची गाणी तरी कशाला गोड ठेवता? अंगाई गीताला सुद्धा एखादी दणदणीत चाल लावावी हवी. देखे जरा किसमे कितना है दम, या टाईपची गाणी लावली तर बघा कशी पोरं गप्पा झोपतील ते. माझी आई तर मला धोपटून धोपटून झोपायची. धपके खात खात छान झोप लागायची. पण ते बरं की माझ्या वडिलांची नाईट ड्युटी होती, नाही तर आईने त्यांना पण नसतं सोडलं. मला एक गोष्ट आईची पटत नाही. आईचं माहेरचं नाव आपटे, ते धोपटे असलं पाहिजे होतं. अरे मी काय तुमच्याशी गप्पा करतोय, मला आता पोहायला जायचंय. तसा फारसा मी काय पोहत नाही, नुसता वाहतच असतो. सुरुवातीला नुसते पायाच बुचकायचा, सर सुद्धा बुचकाळत पडायचे. एक गोष्ट आहे, गाण्यातल्या असो किंवा पानातल्या, आमचा सूर नेहमीच चुकणार हे नक्की आहे. धन्यवाद.